नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। या आठवड्यामध्ये मंगळ राहू युतीची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवेल। या अंगारक योगामुळे उष्णतेची लाट तर आहेच, पण जास्त प्रमाणात पावसाची देखील शक्यता आहे। या आठवड्यामध्ये शुक्र, गुरु आणि रवी ही शुभ युती तयार होत आहे। मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी ही युती अत्यंत शुभ फलदायी आहे। आता आपण या आठवड्याचे राशी भविष्य पाहू। तत्पूर्वी अजून ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी सबस्क्राइब करावे। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश शुक्र या आठवड्यामध्ये त्याच्या वृषभ राशीमध्ये रवी आणि गुरु बरोबर युती योगात आहे। धनेश शुक्राच्या धनस्थानातील भ्रमणामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या सुटण्यास मदत होणार आहे। आर्थिक बाजू बळकट होईल। कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होऊन चांगली धनप्राप्ती होईल। व्यापारी वर्गाला देखील व्यवसायामध्ये उत्तम धनलाभ होतील। कौटुंबिक पाठिंबा लाभेल, तसेच जोडीदाराकडून देखील आर्थिक सहकार्य मिळेल। खर्चाचे प्रमाण या आठवड्यात थोडे वाढणार आहे। भाग्येश गुरु धनस्थानामध्ये असल्यामुळे देवकार्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो। लग्नस्थानातील बुधामुळे छोटे प्रवास घडतील, तसेच नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल। मामा मावशींच्या गाठीभेटी होतील। तुमच्यातील उत्साहामध्ये अजून भर पडेल। चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे। हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असेल। घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले असेल। राशी स्वामी मंगळ व्ययस्थानामध्ये राहू बरोबर अजून युती योगात असल्याने तुमच्या तब्येतीबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो। दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीमध्ये तुमच्या कष्टांना योग्य न्याय मिळत आहे। लाभस्थानातील शनीमुळे तुमची बरीच अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील, त्यामुळे निश्चिंत असावे। तसेच निरनिराळे लाभ तुम्हाला अनुभवायला मिळतील। गजाननाची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। पंचमेश बुध व्ययस्थानातून भ्रमण करत आहे। कलाकारांना या काळामध्ये परदेश दौऱ्याचे योग येऊ शकतात। कुटुंबासाठी पैसा खर्च करण्यामध्ये आनंद मिळेल। खास करून तुमच्या मुलांसाठी नवीन खरेदी या आठवड्यात करा। राशी स्वामी शुक्र लग्नस्थानामध्ये रवी आणि गुरु बरोबर युती योगात आहे। तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग तयार करत आहे। घरातील वातावरण चांगले राहील। लाभेश गुरु लग्नस्थानात असल्यामुळे तुमची बरीच अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण व्हायला मदत होईल। नोकरीत तुमच्या सहकार्यांकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे। तुमच्यातील कलाकाराला या आठवड्यामध्ये जास्त आनंद मिळेल। लाभस्थानातील मंगळ राहू युती मात्र खर्चाला कारणीभूत ठरेल। सप्तमेश मंगळ लाभस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात असल्याने तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी स्थिती जोडीदाराबरोबर असेल। त्यांच्या कलेने घेतल्यास आठवडा चांगला जाईल। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल। खास करून बांधकाम क्षेत्र किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार करतात त्यांच्यासाठी अतिशय योग्य काळ आहे। नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल। तुमच्या वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी चांगली राहील। एकूणच नोकरीच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे। नोकरीमध्ये बदल करण्यासाठी देखील हा काळ अत्यंत उत्तम आहे। तृतीयेश मंगळ या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे। चतुर्थेश बुध लाभस्थानात असल्याने आठवड्याची सुरुवात तर चांगली होईल। आईकडून लाभ होऊ शकतात। घरासंबंधित व्यवहारामध्ये लाभ होतील। राशी स्वामी बुध तुमची अडकलेली कामे मार्गी लावायला मदत करेल। पंचमेश शुक्र व्ययस्थानात असल्याने कलाकारांना परदेश दौरा घडू शकतो। ज्यांना कायमस्वरूपी परदेशामध्ये वास्तव्य करायचे आहे त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये योग्य संधी उपलब्ध होऊ शकते। मुलांबाबत थोडी सावधानता बाळगावी लागेल। त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो। तसेच तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे। षष्ठेश मंगळ दशम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे। नोकरीत सहकार्यांकडून सहकार्याची जास्त अपेक्षा ठेवू नका। तुमच्याकडून कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या। दशमेश गुरु व्ययस्थानामध्ये तृतीयेश रवी बरोबर युती योगात असल्याने कामानिमित्त प्रवास योग तर होणारच आहेत। कदाचित परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। भाग्येश शनीची साथ तुम्हाला मिळत आहेच। मारुतीची उपासना वाढवल्यास अजून भाग्यामध्ये वृद्धी घडू शकेल।
सप्तमेश गुरु व्ययस्थानामध्ये असल्यामुळे जोडीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. ज्यांचा व्यापार परदेशात देखील आहे त्यांना हा आठवडा चांगला जाईल. धनेश चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तसा तुमच्यासाठी चांगला जाईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीयेश बुध दशम स्थानामध्ये आहे. कामानिमित्त प्रवास होतील. कदाचित परदेश प्रवास देखील करून या. चतुर्थेश शुक्र लाभस्थानामध्ये गुरु आणि रवी बरोबर युती योगात आहे. तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी योग तयार होत आहे. घरातील वातावरण चांगले राहील. तुम्ही जर नवीन घरासाठी विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. नवीन वाहन खरेदीसाठी हा काळ योग्य आहे. थोडक्यात घर किंवा वाहनासंबंधित चांगले लाभ तुम्हाला या आठवड्यात होणार आहे. त्यातून तुमच्यासाठी नवीन उत्पन्नाची साधने देखील तयार होऊ शकतात. पंचमेश मंगळ राहू बरोबर युती योगात आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानात असल्यामुळे तुमची बरीच अडकलेली कामे मार्गी लागतील, पण त्यासाठी थोडे दिवस थांबावे लागेल. भाग्येशाची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. आपल्या उपास्य देवतेची उपासना वाढवल्यास चांगले फल प्रदान होईल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये आहे. सासरच्या लोकांकडून चांगली वर्तणूक तुम्हाला मिळेल. तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. आध्यात्मिक तसेच गूढशास्त्रांमध्ये चांगली प्रगती या आठवड्यात दर्शवत आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी राहील. धनेश रवी लाभस्थानात असल्यामुळे चांगले धनलाभ या आठवड्यात होतील. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. धनेश बुध भाग्यस्थानामध्ये आहे. जे जातक मंदिर देवळाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे. चांगले धनलाभ होतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येईल. तृतीय शुक्र दशम स्थानात असल्यामुळे नोकरी निमित्ताने सतत प्रवास घडतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. राशी स्वामी रवी स्वतः दशम स्थानात असल्यामुळे नोकरी संदर्भात हा आठवडा चांगला जाईल. चतुर्थेश मंगळ अष्टम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या स्वतःच्या तब्येतीची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. पंचमेश गुरु दशम स्थानात असल्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. खास करून लोखंड, कासे, पेट्रोलियम जन्य पदार्थांचे व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य आहे. व्ययेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तसा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल, पण कुटुंबासाठी खर्च करण्यात तुम्हाला आनंदच मिळेल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. राशी स्वामी बुध अष्टम स्थानात असल्याने तब्येतीच्या कुरबुरी चालू राहतील. तरी ज्यांना अस्थमा, निद्रानाश, आकडी येण्याचा त्रास असेल त्यांनी खास करून आपली तब्येत सांभाळावी. बुध दशमेश असल्याने नोकरीमध्ये अचानक धनलाभ देऊ शकतो. धनेश भाग्येश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे. जे लोक धर्मदाय संस्थेशी निगडीत असतील त्यांच्यासाठी चांगले धनलाभ अपेक्षित आहे. उच्च शिक्षणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. व्ययेश रवी नवम स्थानात असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात. तृतीयेश मंगळ सप्तम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. जोडीदारापासून दूर जाण्याचे योग येऊ शकतात. कुठलेही वाद जास्त दिवस ताणू नका. चतुर्थेश गुरु भाग्यस्थानात असल्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. उच्च शिक्षणासाठी योग्य संधी या काळामध्ये उपलब्ध होतील. घरी काही देवकार्य होऊ शकेल. पंचमेश शनी षष्ठ स्थानात असल्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. तुमच्या कलेत जास्त प्रगती तुम्हाला करता येईल. मुलांना आपल्या आवडत्या ठिकाणी जायला मिळाल्याने आनंदी राहतील. लाभेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी तसा चांगला जाईल. त्या स्थानाशी संबंधित लाभ या आठवड्यात तुम्हाला होतील. देवीची उपासना सुरू ठेवा.
तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. व्ययश बुध सप्तम स्थानामध्ये आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल, पण ज्यांचे परदेशामध्ये व्यापार आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. राशी स्वामी शुक्र अष्टम स्थानामध्ये रवी आणि गुरु बरोबर युती योगात आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. गूढशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला आहे. धनेश मंगळ राहू बरोबर 6व्या स्थानामध्ये आहे. नोकरी व्यवसायामध्ये चांगले धनलाभ होऊ शकते. हाताखालील लोकांना तुमच्या बोलण्याने वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. कर्जाविषयक कामे सध्या पुढे ढकला. कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कामामुळे दगदग होणार नाही याची काळजी घ्या. सप्तम स्थानातील बुधामुळे जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे. सप्तमेश मंगळ देखील 6व्या स्थानामध्ये आहे. एकूणच या आठवड्यामध्ये गृहसौख्य थोडे कमीच आहे. गुरु षष्ठेश असल्याने ज्या लोकांना मधुमेह हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी राहील. नोकरी निमित्ताने प्रवास योग येतील. लाभेश रवी अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे इन्शुरन्स एजंट तसेच ग्रॅच्युटी डिपार्टमेंटशी संबंधित असणाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. लाभेश बुध षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. तसेच कर्जाविषयीची कामे देखील सहज पूर्ण होतील. लाभस्थानातील केतूमुळे मात्र कोर्टाच्या कामामध्ये विलंब होईल. सप्तमेश व्ययश शुक्राची सप्तम स्थानातील उपस्थिती गृहसौख्यामध्ये भरच टाकेल. तसेच पंचमेश गुरु देखील युती योगात असल्याने प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. प्रेम विवाहास कोणाकडनं विरोध होणार नाही. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. धनेश गुरुची साथ असल्याने चांगले धनलाभ या आठवड्यात होतील. कलाकारांना देखील नवीन संधी उपलब्ध होऊन योग्य धनलाभ होतील. मुलांच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळे काहीतरी चांगले करून दाखवण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. पंचम स्थानातील राहू मंगळ युतीमुळे मात्र त्यांना तुमच्यापासून दूर होऊ देऊ नका, नाहीतर गैरमार्गाला जाऊ शकता. चतुर्थेश शनी तुमच्यासाठी चांगले गृहसौख्य देत आहे. आईची तब्येत देखील चांगली राहील, मात्र वाताचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. दशमेश बुध पंचम स्थानामध्ये असल्याने कलाकारांसाठी हा आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होती. त्यांच्या कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. व्यापारी वर्गाला देखील हा आठवडा चांगला जाणार आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. लाभेश षष्ठेश शुक्र 6व्या स्थानामध्ये गुरु आणि रवी बरोबर युती योगात आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी योग्य संधी या आठवड्यात उपलब्ध होतील. घरासाठी काही नवीन खरेदी करा. राशी स्वामी गुरु 6व्या स्थानात असल्याने ज्यांना मधुमेह तसेच हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्या. व्ययश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात असल्याने घरातील वातावरण शांत राहील याच्यासाठी प्रयत्न करा. खास करून मुलांमुळे त्रास होऊ शकतो, त्यांच्यावर राग निघण्याची शक्यता आहे. धनेश शनी तृतीय स्थानात असल्याने लेखक तसेच पोस्टाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. भावंडांसाठी या आठवड्यामध्ये पैसा खर्च होईल. छोटे छोटे प्रवास घडतील. अष्टमेश चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असेल. भाग्येश रवी 6व्या स्थानात असल्याने तुमच्या हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. तुमच्याकडून जास्त दान धर्म घडेल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. भाग्येश बुध चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. घरामध्ये काही धार्मिक कार्य घडू शकेल. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक बाजू चांगली राहीलच, पण कौटुंबिक सौख्य देखील चांगले मिळेल. दशमेश शुक्र पंचम स्थानामध्ये रवी आणि गुरु बरोबर युती योगामध्ये आहे. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. मुलांकडून आनंद देणाऱ्या बातम्या कळतील.
सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध चांगला जाईल। महत्वाची कामे आठवड्याच्या पूर्वार्धात करून घ्या। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे, खास करून दूध, पाणी, आईस्क्रीमचे व्यापारी। लाभेश मंगळ तृतीय स्थानामध्ये राहू बरोबर युतियोगात असल्याने प्रवासादरम्यान काळजी घ्या। भावंडांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ होऊ शकतील। कुणाशीही बोलताना विचारपूर्वक बोला, कुणाला दुखवू नका। अष्टमेश रवी पंचम स्थानात असल्याने तब्येतीबाबत कुरबुरी चालू राहतील। मुलांना देखील त्रास होणार नाही याची काळजी घ्या। साडेसातीसाठी मारुतीची आणि श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा। कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। अष्टमेश बुध तृतीय स्थानामध्ये आहे। भावंडांच्या तब्येतीबाबत काळजी उत्पन्न होईल। तुम्ही देखील प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे। भाग्येश शुक्र सप्तम स्थानामध्ये रवी आणि गुरु बरोबर युतियोगामध्ये आहे। घरातील वातावरण अत्यंत शुभ राहील। घरासंबंधी काही नवीन खरेदी कराल किंवा नवीन वाहनाची खरेदी होईल। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे। बरीच महत्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। सरकारकडून व्यापारी वर्गाला काही लाभ दर्शवत आहे। दशमेश मंगळ राहू बरोबर धनस्थानामध्ये युतियोगात आहे। आपल्या हुशारीने पुढे याल। नोकरीमध्ये चांगले धनलाभ होतील। राशी स्वामी शनी लग्नस्थानात असल्याने सगळं चांगलंच चाललेलं आहे, तरी पण थोडाफार तुमच्यामध्ये आळस जाणवेल। वातामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या। तसेच गुडघे खांदे याच्यासाठी व्यायाम करावा। षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल। हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल। कर्जाविषयी कामे आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये पूर्ण करा। पंचमेश बुध तृतीय स्थानात असल्याने मुलांबरोबर छोट्या सहलीचा किंवा प्रवासाचा आनंद घ्याल। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश बुध धनस्थानामध्ये आहे। जोडीदाराकडनं चांगले धनलाभ या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। अष्टमेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने भावंडांबाबत चिंता राहील। गूढशास्त्रामध्ये उत्तम लिखाण तुमच्या हातून होऊ शकेल। एजंट लोकांसाठी हा काळ उत्तम आहे। भाग्येश मंगळ राहू बरोबर तुमच्याच राशीमध्ये युतियोगात असल्याने बऱ्याच चांगल्या वाईट घडामोडी तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील। तुमच्या बोलण्यातील फरक सगळ्यांना जाणवेल असा असेल, त्यामुळे बोलताना जरा जपून बोला। दशमेश गुरुचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला कामानिमित्त बरेच फिरती देण्याची शक्यता आहे। त्या फिरतीमुळे त्रास होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या। लाभेश शनी व्ययस्थानात असल्यामुळे परदेशात असणाऱ्यांना चांगले लाभ होतील। मित्रमैत्रिणींसोबत जास्त खर्च होईल। पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल। उत्तरार्धात आपल्या कुलदेवतेचे किंवा गजाननाचे दर्शन करून घ्या, त्यामुळे मनाला शांती मिळेल। तसेच ध्यानधारणा या आठवड्यामध्ये न चुकता करा। षष्ठेश रवी तृतीय स्थानात असल्याने नोकर वर्गाकडून तुम्हाला फारसे सहकार्य मिळणार नाही। तुम्हाला सगळे सावरून घ्यावे लागणार आहे। गजाननाची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।